नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात उल्हास जाधव महाराष्ट्र. महाराष्ट्र शासनाने इथे अशी एक घोषणा केलेली आहे, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, ही योजना आहे ती सरकार आता ते राबवत आहे. म्हणजे याच्या अगोदर ते आपण पाहतोय, की अनेक अशा कर्जमाफ्या इथे होऊन गेलेल्या आहेत. ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळामध्ये 2008ला झालेली पूर्ण देशभरातली जी कर्जमाफी असेल. आता महाराष्ट्र शासनाने 2026 या वर्षी देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेली आहे, की कर्जमाफीची योजना ते अंमलात आणणार आहेत. तर ही योजना आहे ती कशी आहे आणि ती कशा पद्धतीनं राबवली जाईल, कुठल्या टप्प्यात राबवली जात आहे, कुठले शेतकरी त्याच्यामध्ये पात्र ठरत आहेत, याची माहिती आपण घेऊयात. सरकारने जी योजना आहे ती राबवलेली आहे, त्यात सरकारचं मत असं आहे, की जे 2,00,000 कर्ज आहे, ते पूर्णपणे माफ करण्यात येईल आणि शेतकऱ्यांची संख्या याच्यामध्ये आहे ते 38,00,000 एवढी शेतकऱ्यांची संख्या आहे, असा सरकारचा आहे ते प्राथमिक अंदाज आहे. ही कर्जमाफी आहे ती साधारणतः 40,000 कोटीपर्यंत इतक्या रुपयाची कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्यांना आहे ती होऊ शकते. पण याच्यामध्ये काय अटी आहेत, कोण याच्यामध्ये पात्र ठरणार आहे, कोण अपात्र ठरणार आहे, याच्या वेगवेगळ्या अटी टाकलेल्या आहेत. तर सरकारचं प्राथमिक मत असं आहे, की 2,00,000च्या आतमध्ये ज्यांचं कर्ज आहे, त्यांची कर्जमाफी आहे ती पूर्णपणे होईल. पण 2,00,000च्या वरती जे कर्ज आहे, एखाद्या जर शेतकऱ्याचं कर्ज ₹2,80,000 असेल, तर त्यांना 2,00,000ची कर्जमाफी आहे ती नक्की मिळेल. पण त्याच्यामध्ये अट अशी आहे, की 2,00,000च्या वरती जे कर्ज आहे ₹80,000 ते पहिल्यांदा त्या व्यक्तीला शेतकऱ्याला ते त्यांच्या बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती ज्या बँका असतात, त्या बँकेमध्ये ते जमा करावं लागेल. म्हणजे 2,00,000ची जर कर्जमाफी हवी असेल, तर ते 80,000 अगोदर त्यांना ते जमा करावे लागतील. म्हणजे ही जी योजना आहे शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचायची असेल, शेतकऱ्यांची मूळची अडचण 2,00,000 ही आहे आणि पण सरकार त्यांना वरून ती जेवढी काही रक्कम त्यांच्या नावावरती आहे ती त्यांना ते भरायला लावते. म्हणजे नेमकी ही योजना कर्ज वसुली योजना आहे का कर्जमाफी योजना आहे, याच्याबद्दल आहे ते आता प्रश्नचिन्ह आहे ते निर्माण झालेले आहेत. आणि त्याच कारणास्तव पंढरपूरमध्ये ते रोहित पवार यांनी ते अन्नत्याग आंदोलन आहे ते चालू केलेलं आहे आणि उद्या सोमवारपासून आहे ते शेतकरी नेते विदर्भातले जे शेतकरी नेते आहेत रविकांत तुपकर यांनी सुद्धा आहे ते अन्नत्याग आंदोलनाची घोषणा आहे ती केलेली आहे. म्हणजे सरकार कर्जमाफीची योजना देत आहे, पण त्याच्यामध्ये ज्या अटी टाकलेल्या आहेत, या अटीमुळे अनेक शेतकरी त्यांना गरज असताना सुद्धा ते पात्रतेच्या बाहेर निघत आहेत आणि 2,00,000च्या आतमध्ये ज्यांचं कर्ज आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्ज इतकी आहेत, म्हणजे शेतकरी जर तसं पाहायला गेलं तर निसर्गावरली शेती आहे. जरी शेती पिकली तरी त्याला मार्केटमध्ये जेव्हा तो त्याचं अन्नधान्य घेऊन जातो, फळं घेऊन जातो, त्यावेळेस त्याला बाजाराप्रमाणे मिळणारा जो भाव आहे तो अत्यंत तुटपुंजा आहे. म्हणजे उत्पादन खर्च आणि उत्पन्न ह्याचा कुठलाही ताळमेळ न लागल्यामुळे गेल्या 15 वर्षामध्ये शेतकरी आहे पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या बेचिराख झालेला आहे. याचा परिणाम असा होतोय की कुठलंही सरकार आलं म्हणजे उद्धव ठाकरेंचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांचं अधिवेशन होतं, त्यावेळेस त्यांना 2,00,000ची कर्जमाफी हे विनाअट केलेली होती. अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितले, की ₹2,00,000 पर्यंतचं कर्ज मी पूर्णपणे माफ करतोय. ह्याही सरकारने घेतलेला निर्णय आहे ते अत्यंत चांगला आहे, की ₹2,00,000 पर्यंतचं कर्ज माफ करतोय. पण 2,00,000च्या जी वरती ज्यांचं कर्ज आहे, त्यांच्यासाठी ही जी अट टाकलेली आहे, या अटीमुळं अनेक शेतकरी गरज असताना सुद्धा याच्यातून बाद होत आहेत. तर नेमकं सरकारचं हे धोरण योग्य आहे का अयोग्य आहे? किंवा तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून आहे ते मेन्शन करा आणि शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आणखीन म्हणजे बरेचसे शेतकरी कर्जमाफी दिल्याच्या नंतर सुद्धा आणखीन त्यांना नव्यानं कर्ज काढावं लागतं. कारण त्याचं प्राथमिक कारण असं आहे, की ते जे पीक घेतात त्या पिकाला हमीभाव नसल्यामुळे त्यांचं उत्पादन खर्चच पूर्णपणे निघत नाही. शेतकऱ्याला कर्जमाफीची नाही तर पूर्णपणे कर्जमुक्तीची गरज आहे. कर्जमुक्ती तेव्हाच मिळू शकते ज्यावेळेस त्याच्या मालाला हमीभाव असेल आणि अनेक खताच्या वाढलेल्या किमती, औषध, बी-बियाणे, फवारणी ह्याच्या किमती इतक्या प्रचंड वाढलेल्या आहेत, की आलेल्या उत्पन्नामधून जर उत्पादन खर्च वजा केला, तर त्यांच्या हातामध्ये माफक असे पैसेसुद्धा आहेत ते राहत नाहीत. हे कर्जबाजारीकरणाचं आहे ते प्रमुख आहे ते कारण आहे. पण आपण आता सरकारचं जे नवीन धोरण आहे कर्जमाफीचं, हे कशा पद्धतीने कर्जमाफी होती, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कसा फायदा होतो आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याच्यासाठी सरकार काय धोरण राबतं, आता आपण पाहणं गरजेचं आहे. माझी विनंती आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि माझ्या चॅनलला आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.